नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्टे विथ त्रिशा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण मिसळ बनवूया. तर मिसळसाठी मी 1 वाटी मोड आलेली मटकी घेतलेली आहे आणि ती हळद आणि मिठाच्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायची आणि शिजवलेलं पाणी साईडला काढून ठेवायचं आहे आणि तेच पाणी परत मिसळच्या रश्श्यामध्ये वापरायचं आहे. तर आता मिसळसाठी मी 4 कांदे घेतलेले आहेत. तर 2 कांदे आपण मिसळचं वाटण तयार करण्यासाठी वापरणार आहोत आणि 2 कांदे रश्श्यामध्ये परतून घालणार आहोत. तर अशा पद्धतीने मोठे तुकडे करायचे ते वाटण्यासाठी आणि बारीक कांदा चिरायचा तो रश्श्यासाठी. तुम्ही या पद्धतीने मिसळ बनवून बघा. चला आता कढईमध्ये तेल घालून घेऊया आणि जो मोठा चिरलेला कांदा आहे तो आपण लालसर परतून घ्यायचा आहे. कांदा लालसर परतून झाल्याच्या नंतर तो मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आणि खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे करून ते देखील लालसर परतून घ्यायचे आहेत. इथे वाटण्यासाठी मी कांदा आणि खोबरं ह्याचं बारीक वाटण तयार करून घेणार आहे. तर बघा, मिक्सरमध्ये घालून वाटण तयार करून घ्यायचे. अशा पद्धतीने वाटण तयार करून घ्यायचे. पुन्हा कढईमध्ये तेल घालायचे, लसूण आणि जिरी घालायची आहे. आलं लसूण पेस्टसुद्धा घालू शकता, पण असा चेचून लसूण घातला की आलं लसूण पेस्ट घालण्याची काही गरज लागत नाही. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे. या पद्धतीने मिसळ नक्की बनवून बघा. मिसळ कशी होते ते मला कमेंट करून नक्की सांगा. आता यामध्ये आपण मिरची पावडर घालूया. 1 चमचा मिरची पावडर घालायची आहे. 2 चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे. 1 चमचा धना पावडर, 1 चमचा हळद पावडर घालायची आणि काळदाऱ्याचा मसाला घालून घ्यायचा आहे. हे पूर्ण मसाले परतून घ्यायचे चांगले. कांदा आणि मसाला दोन्ही एकत्र परतून घ्यायचे. वरतून थोडंसं कच्चं तेल पण घालायचं आहे. हे कच्चं तेल मी यासाठी घालते की मिसळची तर्री एंडपर्यंत जशीच्या तशी टिकून राहते आणि खूप डार्क कलर येतो तरीला. तेव्हा मिसळ खाण्यात पण खूप मजा येते. आणि हे वाटलेलं वाटण पण आता त्या कांद्यामध्ये परतून घ्यायचे. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि जे मिसळचं जे पाणी होतं मटकी उकडलेलं ते पाणी आपण यामध्ये घालून घ्यायचे. ते पाणी यासाठी घालायचं आहे की टेस्ट